नमस्कार सर्वांना, मानाचा जय शिवराय जय शंभूराजे. मी आज सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे गाजराचा हलवा. गरिबाच्या घरी असाच गाजराचा हलवा बनतो. सगळ्यात पहिल्यांदा गाजरं स्वच्छ धुवून वगैरे घेतली आणि अशी शिजत घातली. शिजत झाल्यानंतर इकडच्या साईडला भाजी पण शिजत होती माझी. कशी गुदगुद शिजते बघा, एकदम मस्त झाली भाजी पण. आणि बघा गाजरं पण शिजत आहेत. आता गाजरं शिजून झालेत बघा, कसली वाफ गरम गरम येते. साईडला ताटामध्ये एका काढून घ्यायची. अशा पद्धतीने सगळी फुकून फुकून गरम आहे जास्त. मला जरा गडबड आहे म्हणून मी गरम गरम काढून घेते. बिना दुधाची, तूप न घातलेली, ज्यांना दूध तूप आवडत नाही त्यांच्यासाठी अशी रेसिपी. आणि खरंच मला अशी आवडते, कारण मला दूध तूप आवडत नाही. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही किसून करू शकता. मी बिन किस्ता केले, तुम्ही बघू शकता. कंटिन्यू करा व्हिडिओ, तुम्हाला समजेल, लक्षात येईल. ठीक आहे. आता बघा अशा पद्धतीने मी सगळे हळूहळू सगळे गाजरं शिजवलेली काढून घेतले ते एका साईडला. त्यानंतर हे थंड होत आहेत, त्याला जरा फुकायचं. फुकल्यावर अजून गार होते पूर्णपणे. आणि गार झाली की ही पण लय पोते, अयो बाबू. आणि हे बघा अशा पद्धतीने सगळे मी गाजर एका ताटात काढून घेतले. ह्याची वाफ घालवून घेतली. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. मला तर असेच आवडतात. तुम्हाला कसे आवडतात कमेंट करून सांगा. मिक्सरमध्ये अगोदर साखर टाकली, वेलची टाकली आणि त्यात हे गाजर तुकडे करून टाकले सगळे. असं छोटं छोटं तुकडं करायचं, एकाचं दोन. थोडीशी साखर मला कमी वाटली म्हणून हे केलं, बारीक केलं मिक्सरमध्ये आणि साईडला काढून घेतलं. बघा आपला गाजराचा हलवा एकदम मस्तपैकी तयार झालेला आहे. जे की आपल्या घरात वयस्कर वयोवृद्ध माणसं असतात त्यांना चावता चावत नाही. मग हे एक नंबर आहे. आणि बिना दुधाचं बिना तुपाचं एक नंबर रेसिपी आहे. आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा विसरू नका. शेअर करा. आणि अशापैकी मी ड्रायफ्रूटने सजवून घेतलं आहे. कशी वाटली माझी गाजराची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आमच्या गरिबाच्या घरी आम्ही असंच गाजराचा हलवा बनवतो. तुम्ही कसं बनवता कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आवडला असेल तर अवश्य करून बघा. ही काही जास्त दिवस टिकत नाही, ते जास्त दिवस टिकतं दूध तूप घातल्यामुळं. आणि मी आलेली आहे आमच्या जुन्या घरी. आणि हे बघा आता गहू काढायचं चालू आहे कणगीतून. असं काढायचं, याला खालीच टोपण आहे, वरतून काढायची झंझट नाही आहे कणगीला. इथून काढायची झंझट नाही आहे, डायरेक्ट इथूनच खाली बसायचं आणि काढायचं. यानंतर माझे गहू नीट करून झाले. उरलेले ते गदाळ होतं ते कोंबड्यांना घरी घेऊन यायला लागले मी. भरपूर गदाळ आहे म्हणून रुमालमध्ये बांधलं आणि घेऊन यायला लागले. तोपर्यंत इकडं सासूबाईंनी पीठ चक्कीत दळून ठेवलं होतं बेसनचं. घेऊन जा म्हणल्या तुला पण वरच्या घरी, म्हणून पीठ पण घेऊन आले. आणि आमचा डॉगी बघा कसा बघतोय. आणि हे बघा आमचं जुनं घर असं आहे. तुम्हाला बऱ्याच प्रश्न पडतो, ताई तुमचं पत्र्याचं घर आहे, पत्र्याचं घर आहे. तर भावांनो, माझं घर खाली पण आहे, मला 2 घरं आहेत. आणि अशा पद्धतीने मी बेसनचं पीठ आणि बादली घेऊन यायला लागले वरती. आणि हे आमच्या घराकडचं, अयो बाबो, येता येता एक साप दिसला, तो पण मेलेला. काय माझं नशीब. आणि लय भूक लागली. मग बेसन दिसल्यावर दम निघतंय होय. केली पोळीन खाल्ली झणझणीत. या खायला मग. बाय.